स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2013 शोध ब्रह्मविद्येचा अध्याय 15वा श्लोक 12वा. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. काय कोण जाणे या श्लोकाची गोडी अशी आहे. एकतर आपण 12वा आणि 15वा अध्याय नेहमी वाचनात म्हणण्यात असतो, पाठांतरात असतो. जीव ज्या वेळेला एखाद्याचा कष्टात असतो किंवा एखादा मनुष्य मृत्यूच्या शय्येवर असतो त्यावेळेला 15वा अध्याय म्हणावा अशी काहीतरी एक परंपरा आहे आणि म्हणतात. आणि हा श्लोकही त्या लायकीचा आहे. म्हणजे तो श्लोक असा अप्रतिम आहे की जीवाला शांती देईल, जीवाला बरोबर सर्व शक्ती पुरवेल. कारण नेत्राला शक्ती देणारा, सूर्याला शक्ती देणारा, शरीरातल्या चंद्राला मनाला शक्ती देणारा आणि सरतेशेवटी अग्नी. अग्नी काय आहे? कर्मेंद्रियांचा जो आहे त्या कर्मेंद्रियांचा अधिपती तो अग्नी. कारण अग्नीमुळे कुठलं कर्मेंद्रिय जास्त चालतं किंवा जे महत्त्वाचं कर्मेंद्रिय आहे बोलणं, वाणी. वाणी ही अग्निदेवता जी आहे ती जेवढी सिद्ध होईल तेवढी वाणी शुद्ध होते. आणि अग्नी नसला की वाणी गेली. एक उदाहरण साधं पहा. शब्द आहे काय पहा. राम 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 राम. अगदी सोपं. राम आणि राम. जीभ जी आहे ते थर्र एवढा कंप द्यायचा जिभेला फास्ट. तेवढी ताकद असली तर जीभ उचललीच ज्यांची जात नाही. काय कसं काय चाललंय असा ज्यांचा बोलण्याचा धाट आहे. म्हणजे बोबडी आणि अशी बोलणारी माणसं असतात ना सगळी जड जिभेची. तर अग्नी कमी, ताकद पाहिजे ना अग्नीची. तर त्याला राम म्हणतात. आणि तो अग्नी मंद केव्हा होतो तर पृथ्वीच्या पोटात जसं जाऊ तसं अग्नी तो आधी मंद होतो आणि अगदी खास पृथ्वीच्या पोटात पुन्हा गेलं की ते तो अग्नी फार जोरदार असतो दुसऱ्या पोलॅरिटीमध्ये. हे ज्वालामुखी जेव्हा फुटतात तेव्हा पृथ्वीतला आतला जो अग्नीचा रस आहे तो सगळा बाहेर फेकत राहत होतो. तर पृथ्वी तत्वाचं बीज आहे कुठलं तर लम. आता तुमच्या एक लक्षात येईल की लहान मुले त्याला अजून अग्नी पूर्ण प्रसन्न नाही झाला, त्याची शक्ती डेव्हलप नाही झाली, त्याला राम म्हणाल सांगा, तो म्हणाल लांब लांब. कळलं की तो रच्या जागी ल म्हणतात. तो राम नाही म्हणू शकत, लांब म्हणतो. मी नेहमी म्हणतो हिमालयात गेलं जीभ जरा थंडी विंडी असते त्यामुळे रामा होते त्यांचे लामा झाले. इथे महाराष्ट्रात आलं खाली कोकणात की रामा आणि तिकडे गेलं की लामा. दोघंजणं सारखेच. रचा ल तयार झाला. कसा? सौम्य अग्नी. पृथ्वीत अग्नी आहे याचं एक आम्ही नेहमी उदाहरण देतो. पटाला काय आपल्याला अनुभव पाहिजे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा शिकलो तेव्हा मी धोतर जुनं घेतलं बाबांचं, त्याचा तुकडा कापला आणि जमिनीमध्ये 3 इंच खड्डा करून त्याच्यामध्ये अंथरला, वर माती लोटून दिली, काढला 8 दिवसांनी. संपूर्ण धोत्राचे जवळजवळ तुकडे व्हायलाच बाकी होते. पिवळं धमक झालं, ते जळलं. त्या आतल्या उष्णतेने पृथ्वीतल्या अग्नीने ते धोतर जाळून टाकलं. म्हणजे ते कपडा जळतो, सगळंच जळतं. तर सांगायचा हेतू असा की हा जो अग्नी आहे तो वाणीचा अधिपती आहे. आणि पहा काय, वाचस्पती, ब्रह्मणस्पती, गणपती. तो काय साक्षात मंगलमूर्तीच आहे. ती मंगळाचाच अवतार. अग्नी आहे काय दुसरं, संपूर्ण अग्नी तो. तर अग्नी जो आहे हे जे काही कर्मेंद्रिय आहे अग्नी, मग वाणी हे कर्मेंद्रिय आहे. तर त्या कर्मेंद्रियातला सर्वश्रेष्ठ कर्मेंद्रिय वाणी. एखाद्याला लाथ मारली तर खूप अपमान होतो, सॉरी म्हणायचं. मुस्कटात मारली आहे, थोडा कमी अपमान, सॉरी म्हणायचं. पण त्याला एक शिवी द्या, सॉरी म्हणा.
ती त्याच्या मनाला लागून राहणारच. एखाद्याला अपमान केला वाणीने, असं काहीतरी बोलून गेला की सुटला एकदा शब्दाचा तीर की तो परत घेता येत नाही म्हणतात. आणि तो ज्या ठिकाणी क्षत करेल म्हणजे लागेल तो बाण शब्दरूपी, तो कधी ती जखम भरतच नाही, ती जखम कायम राहते. असं हे कर्मेंद्रिय अत्यंत पॉवरफुल वाणीचं कर्मेंद्रिय, आणि त्याचा अधिपती आहे अग्नी. आणि आपल्याला असं वाटतं तर हा अग्नी कुठला, तर पुन्हा वेगवेगळे जे आपल्या शरीरात असलेले अग्नी आहेत, आणि हॉर्मोनल सिस्टीम म्हणजे अग्नी. अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवऋत्विजम, हा जो अग्नी आहे तो अग्नी. आणि त्या अग्नीला पित्ताचा अग्नी जो झाला, जशी तलवार अशी चालते तशी जीभ चालते, धारधार, दुसऱ्याला दुखवण्यासाठी नाही, एखाद्या वस्तूचा किस करण्यासाठी. म्हणजे काय, त्या वस्तूचं वर्णन करत असताना एवढं स्पष्ट की जणू काही आतमध्ये त्याला बारीक 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 साल्टं काढून सगळं दाखवलं आत काय आहे ते. अशा तऱ्हेने आपण म्हणतो ना, हा शब्दांचा किस पाडतोय. तर हा अग्नी वाणीचा, तर त्या अग्नीचं हे जे तेज आहे पुन्हा, म्हणजे त्या अग्नीच्याही मागे जी शक्ती आहे ती माझीच आहे. इथेच तर एक मजा झाली की आपल्या शरीरामध्ये जन्मतःच वैश्वानर रूपाने हा अग्नी एक विशिष्ट हॉर्मोन, एक विशिष्ट एन्झाईम, एक विशिष्ट द्रव्य या रूपाने तो शरीरात आधीच येतो. आणि त्यामुळे अन्न पचतं, त्यामुळे सर्व घडत राहतंय शरीरामध्ये. बाहेरनं काहीही अग्नी स्वरूपाचं नंतर काही आणलेलं नाही, किंवा मनुष्याने आधी अग्नी तयार केलाच नाही. आपल्याला असं वाटतं मी पेटवलं नाही, तू नुसतं प्रगट करवलं. लाकडातल्या अग्नी लाकडाला पेटवलं की लाकडातला अग्नी प्रगट होतो. आणि त्यासाठी अग्नीचीच गरज असते असं नाही. साधी उष्णता, घर्षण केलं, लाकडाला मंथन केलं आणि ते आरणीवर ठेवून की आत्म्यानं धूर यायला लागला, प्रगट होऊन जातो अग्नी. अग्नी प्रत्येक गोष्टीचा तो प्रगट करायचा असतो. त्याला आपण काय अग्नी करणार, परमेश्वराचं स्वरूप ते. आणि ते तो जो अग्नी आहे त्याच्यामधलं तेज मीच आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे या ठिकाणी खूप आपल्याला महत्त्वाचं लक्ष ठेवायचं की तीन जी आहेत महत्त्वाची, की नेत्र, मन आणि वाणी, ही काय क्षेत्र आहे. पूर्वी आपण क्षेत्रज्ञ योग पाहिला. तर ही तीन क्षेत्र, आणि त्या क्षेत्रांना जाणणारा, त्या क्षेत्रांना पुरवणारा कोण, तर सूर्य, चंद्र, अग्नी, हे ते क्षेत्रज्ञ आहेत. तर क्षेत्रज्ञ कळले, परंतु त्या क्षेत्रज्ञाच्या पलीकडे असलेला जो पुरुषोत्तम, हा पुरुषोत्तम मास आपण साजरा करतो, विष्णूंचाच मास असतो तो. म्हणजे विष्णूला उपासना करण्यासाठी जो समय आहे तो पुरुषोत्तम मास. परमपुरुष, पुरुष सुक्तातला पुरुष म्हणजे पुराचा ईश. या ठिकाणी पुल्लिंगी पुरुष नव्हे, सगळे पुरुष लगेच. शेवटी सर्वात पुरुष श्रेष्ठ, तू नाही. तू काय माकड जा, तुम्ही कसले श्रेष्ठ होणार. गरिबावर, लहान, ज्यांच्याजवळ शक्ती नाही त्यांच्यावर, किंवा स्त्रीवर की जी असहाय्य आहे, तिच्या शारीरिक रचनेमुळे तिच्यावरती बलात्कार करणारे, तिच्यावरती अत्याचार करणारे, तुम्हाला काय पुरुष म्हणायचं आहे. ठीक आहे की काय पुल्लिंग आहे, परंतु पुरुष ज्या या ठिकाणी जो पुरुष म्हटला आहे तो नव्हे, पुरुषोत्तमातला पुरुष नव्हे. तो पुरुष कसा, की संपूर्ण विश्व, संपूर्ण शरीर ज्याच्यामध्ये अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप आहे, अर्ध स्त्री आहे, पुरुष आहे, सर्व तत्व एका ठिकाणी आहेत. या अशा शरीराचा, शरीर ज्या विश्वामधला घटक आहे त्या विश्वाचा आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा जो अधिपती, या पुराचा ईश, तो पुरुष आहे. आणि तो त्याच्यातलाही सर्वात शेवटी आहे, की त्याच्या पुढे काही नाही म्हणून पुरुषोत्तम नाव दिलं. तर हा पुरुषोत्तम जो आहे तो त्याच्या पलीकडचा आहे. आणि तो पलीकडचा आहे कोण, तर या ठिकाणी भगवंत म्हणतात आहेत की तत्तेजः मामकं विद्धी. अरे मीच आहे समजते, तू जाणून तर घे. विद्धी म्हणजे जाणून घ्यायचं, पाहायचं नाही. अरे कृष्णा तू तर आत्ता इथे उभा आहे, तो तिकडे पा पेटतंय काहीतरी, मग त्याचा त्या अग्नीला तू कुठे तेज देतोय. असला पोरकटपणाचा प्रश्न न करताना तू जाणून घे की त्या अग्नीतलं तेज जे आहे ते मीच आहे, मीच पुरुषोत्तम आहे. अशा तऱ्हेने
या ठिकाणी भगवंतांनी ज्यावेळेला हे समजवलं तर ते तेज यत 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 प्रत्येक ठिकाणी यातला यदादित्यगतम तेजः यत तेजः आदित्यगतम. तर यत यत म्हणजे काय इंग्लिशमध्ये काय ते दॅट जे ते म्हणजे काय काही नुसती सांगून पहा एखाद्याला की ते पहा काय ते झाड झाडावरचा पक्षी झाडापलीकडचा ढग आकाश काय निर्देश केलाय जाणून घ्यायचंय त्या निर्देश केलेला आहे ते तेव्हा परमेश्वराकडे निर्देश करता येतो. परमेश्वर पाहता येत नाही त्याला बोटाने दाखवता येत आकार असेल तर दाखवणार कसा. त्यामुळे या श्लोकामध्ये पहा की ही जी कल्पना आहे दाऊ आर्ट दॅट ते जे ती कल्पना या ठिकाणी पक्की सांगितली की यत आदित्यगतम तेजः अखिलम जगत भासयते च यत चंद्रमसी यत अग्नौ तत् तेजः मामकं विद्धि. या जो ते हे ते आपण जे म्हणतो ना दॅट दिस तर काही नुसतं निर्देश आहेत ते भगवंत हे निर्देश आहे अंगुली निर्देश फक्त की ते पहा. आपण म्हटलं की मुंबई कुठे आहे तर इथे उभं राहून जाधव या दिशेला मग त्या दिशेला पाहून मुंबई दिसेल का नाही आहे. प्रयत्न खूप करायचा आहे जाणून घ्यायचं आहे फक्त की मुंबई त्या दिशेला आहे. मग मुंबई कशी त्याची वर्णन आहेत. मग मुंबई सगळे आणि वर्णन तर करताना मुंबईचं असं वर्णन केलं जसं जवळ जाऊ तसं त्या वर्णनाप्रमाणे काहीच सापडणार नाही. कारण की मग जवळ आल्यानंतर छोटा भाग दिसतो अति दूर गेल्यानंतर काहीच दिसत नाही. भगवंतांचं तसं आहे. मग काय की मुंबई शोधायला गेलेला मनुष्य शेवटी मुंबईकर होऊन जातो तो मुंबईत मिसळून जातो. ते शक्य आहे. त्याला कळतं की मुंबई काय आहे ते. मी पुण्यात राहून कारल्यात राहून समजू शकत नाही की मुंबई काय आहे. आम्ही नुसता नामनिर्देश आणि नुसतं एक वर्णन वाचतो. जो मुंबईकर आहे त्याला माहिती आहे मुंबई काय. जो भगवंतामध्ये विलीन झाला त्यालाच कळतं की भगवंत काय. आणि तेच कळल्याबरोबर त्याच्या लक्षात येतं की डोळ्यामध्ये असलेलं तेज तोच आहे सूर्याला मिळणारं तेजही तोच आहे. मनाला मिळणारा चंद्राचा स्पर्श आणि चंद्रशक्ती तीच आहे आणि चंद्राला मिळणारी शक्ती तेच आहे. अग्नीमध्ये असलेलं तेज पण तोच आहे. अशा तऱ्हेने सर्व बाजूनी हे तू जाणून घे आणि लक्षात घे की शेवटी तेच सगळीकडे आहे आणि तो मीच आहे या ठिकाणी तुझ्या पुढे उभा असलेला. या ठिकाणी हा श्लोक आपण संपवूया.